कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या आणि निमभटक्या समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी दाखल्यांचं मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलं। एकही गरजू लाभार्थी शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये अशी स्पष्ट अपेक्षा विकास आणि कल्याण मंडळाचे सदस्य प्रवीण घुगे यांनी यावेळी व्यक्त केली। समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महसूल विभागाच्या वतीनं दाखल्यांचं वाटप करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवड्याअंतर्गत करवीर प्रांत कार्यालयानं महासैनिक दरबार हॉलमध्ये भटक्या आणि निमभटक्या जाती जमातींना विविध दाखले तसंच योजनांचे लाभ वितरित केले। यावेळी विकास आणि कल्याण मंडळ भटक्या आणि निमभटक्या प्रवर्गाचे सदस्य प्रवीण घुगे यांनी समाजातील एकही गरजू शासनाच्या लाभापासून वंचित राहता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त केली। दाखले काढलेले नसलेल्यांनी त्वरित दाखले काढावेत असं आवाहनही त्यांनी केलंय। या कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगले, राधानगरी प्रांतप्रसाद चौगले, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कोल्हापूर जिल्हा दाखले वाटपात आघाडीवर असल्याचं आमदार नरके यांनी नमूद केलं। तर कोणताही गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही अशी हमी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे। प्रांताधिकारी बर्डे चौगले यांनी प्रास्ताविकामध्ये आत्तापर्यंत सुमारे 52,000 दाखले वाटप करण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे। यावेळी प्रशिक्षणार्थी IPS बिरदेव डोने, शशांक देशपांडे आणि महेश मचले यांनीही विचार व्यक्त केले। या कार्यक्रमात लक्ष्मीमुक्ती योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ अन्न सुरक्षा योजना, जातीचे दाखले आणि उत्पन्न प्रमाणपत्र वितरित करण्यात आली। त्याचबरोबर आधार आणि रेशन कार्ड दुरुस्ती मोहीम तसंच उपस्थितांची आरोग्य तपासणीही करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश महाडेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन सुनीता नेर्लीकर यांनी केलं। यावेळी करवीर गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे, आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने, तहसील आणि पंचायत समितीचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते।